धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे रवा केक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दही, आपल्या अंदाजानुसार तुटी फुटी घ्यायची, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्स। चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी एका बाउल मध्ये मी दही टाकणार आहे। अर्धी वाटी दही घेतलेला आहे। आता हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे। या पद्धतीने दही फेटून घ्यायचं। त्याच्यानंतर टाकणार आहे अर्धी वाटी पिठी साखर। साखर चाळून घेतलेली आहे। आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया सगळं साहित्य। दही आणि साखर चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी तेल, हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता याच्यानंतर टाकणार आहोत आपण बारीक रवा चाळून घेतलेला आहे, लागण तसं टाकणार आहोत आपण। बघू शकता या प्रकारे आपलं केकचं पीठ झालेलं आहे। आता आपल्याला अर्धा तास रवा मुरत ठेवायचा आहे। दूध टाकणार आहे थोडंसं, जसं लागेल तसं दूध टाकायचं, एकदम टाकायचं नाही। इथं मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं ते पूर्ण टाकलेलं आहे। या पद्धतीने पीठ झालेलं आहे, बघू शकताय। आता ह्या पिठाला मी अर्धा तास झाकून ठेवत आहे। मीडियम गॅसवर पातेलं मी अर्धा तास गरम करून घेणार आहे, गरम करायला ठेवणार आहे। त्याच्यामध्ये ठेवणार आहे एक स्टँड, पातेलं झाकून ठेवणार आहे। मी ह्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे। मी ह्याला तेल लावून घेते ब्रशच्या साहाय्याने। या पद्धतीने मी सर्व भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। अर्ध्या तासानंतर आपलं केकचं पीठ बघूया आपण। मस्त असा आपला गरा फुललेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकावं लागणार आहे। आता या पद्धतीने व्हायला पाहिजे बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, या पद्धतीने आपलं बेटर व्हायला पाहिजे। आता या पॅनला मी थोडंसं मैदा भुरभुरून घेणार आहे। मैदा असं चौगून टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने सगळीकडे मैदा टाकून घ्यायचा। खाली थोडीशी तुटी फुटी टाकणार आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा, चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स, हे सगळ्यात शेवटी टाकायचं। तुम्ही बघू शकताय या पद्धतीने बेटर व्हायला पाहिजे। आता मी केकच्या भांड्यात हे सगळं बेटर ओतणार आहे। एक दोन वेळेस याच करून घ्यायचं। वरून टाकणार आहे तुटी फुटी। आपलं पातेलं पण चांगलं गरम झालेलं आहे। अर्धा तास बारीक गॅसवर ठेवलं होतं। आता हा केकचा डब्बा मी त्याच्यामध्ये ठेवते। 40 मिनिटांसाठी आपल्याला बेक करून घ्यायचा आहे।
बारीक गॅसवर जड खलबत्ता, म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही. आता 40 मिनिटांनंतर आपला केक तयार होतो. 40 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आता आपला केक बेक झालाय का. चाकूच्या साहाय्याने पाहणार आहे. बघू शकताय मस्त केक आपला बेक झालेला आहे. थोडा पण चिटकत नाहीये. आता गॅस मी बंद करते. पातेलं गरम आहे आपलं. 1-2 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे. मग आपण केक काढूया. 2 मिनिटं झालेले आहेत. आता मी केक काढते बाहेर. बघू शकताय मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. आता केकचा डब्बा मी बाहेर काढते. बघू शकताय आपला केक मस्त असा तयार झालेला आहे. कलर पण किती छान आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तयार झालेला आहे आपला रवा केक. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.